देवानंद गजबी लिखित 2 अंकी नाटक किरवंत, निर्माता श्री अश्वथजी जानराव, विभाग नियंत्रक लातूर। या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे पांडुरंग नामदेव वाघमारे यांनी। संगीत आहे ऋतुराज पुरी, प्रकाश योजना अनिल कांबळे, नेपथ्य अनिल लांडगे, शिवशंकर स्वामी, रंगदेवता आणि रसिक मायबापांना विनम्र अभिवादन करून आम्ही सानंद सादर करीत आहोत प्रेमानंद गजबी लिखित 2 अंकी नाटक किरवंत। स्मशान म्हणजे स्वर्गात जाण्याचं अंतिम स्थळ। लोक कसा द्यायचा पुष्पर अश्रू सगळं कसं अगदी तुझ्या मनाप्रमाणे होतं। गणू लागा तयारी? हो हो गणू या देवराव स्वीकार्यंत्येष्टि विधी भारद्वाज गोत्रीय बापू ओरात प्रेत प्रेत निवृत्तीसाठी। तातो आम्ही आलो बरं का? कंटाळा की काय? नाही जरा वेळी घेऊन येतो। अरे एक तास का आवडाला आगे काढ की जरा घे। बरं झालं सुटला बापू एकदा। असे कुत्रे हाल नाही बाबा कुणाचे। अरे बाबा भोग असतात म्हातारपणाचे। मी तर ठरवलंय शिंदन एक दात पडला रो पडला सरळ आपलं झाड। असे हाल नको बापून काय कमी करून ठेवलं पण छे 2 बायकाच्या दादल्याचं वावर तसं झालं बापूच। देवरावाला वाटावं खेमरावानं करावं आणि खेमरावाला वाटावं देवरावानं करावं। 2 पोरं 2 रंगाचे मध्ये अडकला बापू। खरंच म्हातारपण फार वाईट बाबा। काय शिंद्यानो कधी उजवणार कोणाला म्हातारा झाल्यावर? हाय का पोरगी? 2 वर्ष झाली पोरी शोधत फिरता एकही नाही सापडली। पोरी लाख आहे प्रभू पण पसंत नको का पडायला? आणि त्या दक्षाबाच्या पोरीचं काय झालं? ती काय पोरगी हाय? चांगली पोरी पान आहे। तिचे डोळे पाहिलेत का? बोलेल माझ्याशी आणि हसेल तुझ्याशी। त्यात काय झालं? तुमच्या पोराला झकात शोभेल का नाही? एक लंगड आणि एक तिरळ लंगडा तिर होतोय चांगला। अरे हो हो लंगडा आहे माझा पोरगा म्हणून काय मी ती मंगळाची पोर बांधू त्याच्या गळ्यात? मंगळ बाप हे मंगळाला घाबरतोस प्रभू? अरे मंगळ म्हणजे काय भूत असते? मंगळाच्या पोरीशी लग्न केलं तर नवरा मुलगा मरतो। हे खरं भूत बनवलं पण मंगळ नको रे बाबा। काय नको? आणि कुणी सांगितलं त्या पोरीला मंगळ येते? ढबू शास्त्र्यानं। ढबू शास्त्रानं? अरे एक नंबरचा महाबदमाश माणूस आहे तो। खोटं नाटक सांगून लुबाडत असतो लोकांना हरामखोर। मी सांगतो शिंद्यानू त्याचा नाद सोडा। खरं खोटं आपण ऋषीभुवांकडून करू काय?
म्हणजे त्या किरवंताकडून डोकं फिरलं का गणू तुझं? लग्नासारखं शुभ काम मड पुसणाऱ्या किरवंताकडून? अरे त्या बनेर ढबूशास्त्र्यापेक्षा तो किरवंत बरा. मी सांगतो शिंद्यानो. मार बोलला. माझं पोरग बिना लग्नाचं मेलं तरी चालेल मला, समजला? मोठा आलाय सांगणारा. हे स्थलकाल व्यापिले जलकाल यांनी सत्ता इथं माझी पिसाच्यानो जादूर लिहोनी. चला 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 चला. हळू हळू घ्या हळू. बरं आहे ना किरवंता ना. देवराव चल. ये. हे प्रेता अग्नीपासून रक्षण्या मित्रांना ने टाकतो व्यापून. गणू रचावरची हा, शिंद्यानो. अय, तात्या, या रे बाबा या. अरे गणू हा? तू मोठे दाखवतो. हो, हो. ठीक आहे. प्रेत रक्षक यमराजा निरामय कर प्रेता मांस भक्षकादिनी पाठवतो दूर इमाप्रत तुला. देवराव चल अग्नी दे. अरे देवराव अग्नी डोक्याकडून दे. किरवंतानो अग्नी पायाकडून दिला तर काय होतं? ते स्त्री प्रेताला नाही पण पायाकडून दिला तर मध्ये मध्ये बोलतो. नाही बोलत. मला एवढं सांगा, स्त्री प्रेताला अग्नी पायाकडून दिला जातो. ते स्त्री पायाची दासी असते म्हणूनच ना. वाहो वारे सुगंधी मनगात्रे त्वचा मांस असती. लाभू दे सुख जाऊ दे पुण्य लोकी प्राप्त होऊ दे स्वर्ग अखंड बापुला. वा, अरे रॉकेट मारतात काय धक्का जरा देते तिथं. अरे रघु, अरे बाबा, अरे मीठ मार थोडं. कशी तडतड पेटती बघ. आम्हाला बघ. अहो काय बाबा, मोठ्या माणसाची कवटी आहे. उठायला वेळ लागतो. काय काय किंवा ना. मध्ये मध्ये बोलू नका. मला नंतर म्हणू दे. उद्या जर सद्गती नाही मिळाली तर तुम्हीच लोक बोल लावाल मला. हे अग्नी नको जाळू मृत शरीर वेडे वाकडे उडवू नको इतस्ततः. बापू बापू वेडा की काय तू केवळ उडी घेतोस. बापू तरी सांभाळा. किती उशीर केला? देवरावचा लहान भाऊ मुंबईत असतो. ते झालं. त्या चितेवर उडी घेऊन काय तुझा बापू जिवंत होणार आहे? नाही पण चुका कधी कधी माणसाचा. बापू अरे बाबा शोक आवर आता. मरण कुणाला चुकलंय? नाही चुकत. म्हणून काय झालं, माझी वाट पाहिली असती तर काय बिघडलं असलं. किती वाट बघायची? का वाघ कुठे पण ठेवायला हवं होतं प्रेम झाला. तरी तुझा काय रीतभात आहे की नाही? बापूचं शेवटचं दर्शनी घेता आलं नाही. बापू आजारी असल्याचं तुला कळलं होतं ना? हो, त्या गोष्टीला 2 महिने झाले. नोकरीचा माणूस मी,
सुट्टी मिळताना मारामार बापूची तब्येत जास्त झाल्याबरोबर कळवलं असतं तर जिवंतपणे भेट झाली असते बापू. अरे तर तुझा बापूच आता लगेच मारणार आहे हे नाही का कुणाला ठाऊक होतं? बापू तुझं दर्शनी घेत आलंय मला क्षमा कर. हो ते बापूच्या हातात सोन्याचं कडक होत आहे. सोन्याचं कडक तू शिकवू नकोस मला तुझ्याकडे असणार ते. आजारी असताना बापूची सर्व सेवा मी केली म्हणून ते कड त्यांनी मला दिलं. मागे गावाला आलो होतो त्यावेळेस तिकडे मला घे म्हणून सांगितलं होतं. तू भांडायला आलास देत नाही काय करशील? जळणारा आयुष्यभर तुमच्यासाठी जळ जगला मरणानंतर त्याला जळू द्या शांतपणे. इस्टेटीसाठी बांधायचं ते घरी जगलेला बांधा. तात्या बापू जिवंत असताना ते कडं जाईल म्हणून यानं मला अगोदर कळवलं नाही. 10 टोळ्याचं कडं आहे ते. जीव झाला तुला कड्यासाठी. बापू माझा लहानपणापासून जातो. बापू नेहमी म्हणायचा माझा देवराव आणि केवढा राम लक्ष्मणाची जोडी. वा काय पण जोडी अगदी झकास. हे बापू तू दुर्दैव आहेस. तुझी पोरं तुझ्या टिकीला साक्ष ठेवून बांधताय. तू माया जमून गेलास पण 2 पोरात भांडण लावून गेलास. कडं देणार आहे की नाही? नाही नाही नाही. शेवटी कुठली वाट होय ओके मग गावांच्या भांडणात गरजू होती. चला तात्या निघूया. चला चला थांबा जरा. देवराव हा आश्मा आहे. बापूचा जीव आता या खाण्यात आहे. याला नीट सांभाळून ठेवायचा. सर्व विधी पूर्ण झाले की गंगार्पण करायचा असतो. चला आता सगळ्यांनी शेवटचं दर्शन घ्या. वाहो वारे सुगंधी मनगात्रे त्वचा मांस असती. लाभू दे सुख जाऊ दे पुण्य लोकी प्राप्त होऊ दे स्वर्ग अखंड बापूला. अरे वा 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 वा. म्हटलं म्हणजे ज्ञानेश्वरी वाचतोस होय रे. पाठ कर रे. पण ज्ञानेश्वरीनं पोट नाही करायचं. पोट भरण्यासाठी अंत्येष्टी करणं शिकवत पाहिजे तुला. माणूस कुठे आहे तुझा? अरे खुश असतील तुम्ही? सगळं ठीक ना? हा तू असल्यावर कसला आलाय की सगळं माहीतच खडणार. म्हटलं म्हणजे तुम्ही भावडं मी आलो. अरे 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 तसं वाईट नव्हे रे. पण तू काही मला सुखानं जगू द्यायचा नाहीस हे बाकी खरं. आणि कोणत्या वर्गात शिकतो तुझा मधू? 4थीत आहे. मग पुढं इंग्रजी शाळेत वगैरे शिकवणार असतील. हो. नाही म्हणजे शिकावर तू शिकला नाही. तुझा भाऊ वासुदेव तू ही असाच अर्धवट सर्व हिंदू एकच्या उचापती करतोय. कुठल्या तरी संघटने शाखा चालवतोय म्हणे. ब्राह्मणांचीच नारे ही संघटना नाही. म्हणजे मी तर ऐकलंय की कोणालाही शाखेचे धर्मपाल कसा तळाला करायला निघाले. झालं आता ब्राह्मणांनी धर्म सोडलाय म्हटल्यावर
म्हणणारा भिक्षुकी करून जगणारा घरचे. तुला सांगतो तुझा भाऊ वासुदेव सर्व फार बुडवायला निघाला. अरे अरे मस्तिकाचं काम सोडून शाखा भरून लाटीकाठी शिकून खरं ब्राह्मणांचं भलं होणार आहे. हा तू विचार कर, तू जर उद्या हे मस्तिकाचं काम सोडून पूजा पाठ करू लागलास, भविष्य सांगू लागलास, तर तुझा धर्म बुडाला की राहिला? हा अरे अंत्येष्टी कर्मात चांगलं उत्पन्न मिळतं म्हणून लालचीनं मी काय अंत्येष्टी कर्मात करायचं? शिव 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 परधर्म भयावह. म्हणजे नाही म्हणजे तुम्ही हे सगळं मला कशासाठी सांगताय? पाणी पालख्या खड्यावर पाणी म्हटलं म्हणते. अरे त्या रघु जगतापाच्या पोरीची पत्रिका मी पाहिली, तिला मंगळ आहे. तो निवारण्याचा मार्ग मी सांगितला तर तू वाढवाला. पण त्या पोरीला तर मंगळच नाही. हेच ते एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाच्या पोटावर पाय देतो तो असा. अरे तुझं जन्म अंत्येष्टीचं ते करायचं सोडून लग्नासारख्या शुभ कार्यात तू. पण तुम्ही आलं असं विचारायला तर नाही कसं म्हणायचं? तो एक येडा, तू तर शहाणा ब्राह्मण ना. अरे अरे आपल्या शास्त्रात अंत्येष्टी हे सर्वश्रेष्ठ पुण्य मानलं गेलं आहे. उद्या जर मी हे कर्म करू लागलो तर धबुशात्री धर्म पार बुडवायला निघाला असं म्हणशील की नाही? बोल ना. अरे आपल्या संकेताप्रमाणे नाही वागलं तर पुढच्या जन्मी नरकात येतो नशेबी. अहो डबुशास्त्री, कुठल्या नरकाबद्दल बोलतात? वरच्या की खालच्या? खोटं नाटक सांगून लोकांना नरकात टाकणारे तर काय कमी आहे? अहो त्यांच्या रूपाने तर नरकच वाचतात. म्हणजे खास झालं हा वासुदेवा. अहो तुमच्याबद्दल तर तुम्ही बोलले. मग कोणाबद्दल बोलत होता? अरे अरे मी आहे म्हणून लोकांना शुभ शकून कळतं तरी. हो तर बरं, काय म्हणतो तुमचा ब्राह्मण? हेच ते त्यालाच म्हणतात जखमेवर मीठ चोळणं. अरे आमचा धर्म तेवढा ब्राह्मणांचा आणि तुमचा. तुम्ही नव्हे ब्राह्मण, ब्राह्मण्य बुडवायला झाला तुम्ही. उडती हे जन देखवे ना होगा, पण करणार काय? आम्हाला शाखे द्यायला बंदी. काय वेळागत बोलताय शास्त्री बुवा? अहो आता माग सांबार सुद्धा शाखेवर येतात. तुम्ही तर ब्राह्मण. मान चांभार येतात म्हणूनच आम्ही येत नाही. आम्हाला आमचा धर्म बुडवायचा नाही म्हटलं म्हणजे. अच्छा, म्हणून तुम्ही गोरक्षा सेवा समजत आहात का? पण मी छे 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 माझा तसा काही एक संबंध नाही. खरे अध्वर्यू दिगंबर पंत आणि वेदांत शास्त्री. अहो तुम्ही सुद्धा त्यांची सोबत करता. हे वासुदेवा, त्यांचं मला पटतं, तुमचं पटलं तर तुमच्यात येईल. पण ब्राह्मण्य कशात आहे हेच तुम्हाला कळत नाही. कशात आहे? शेंडीत की दांड्यात? या पगडीत? आधी घर सुधार, भावाची शेंडी काढ. धर्म सोडून मला नरकात जायचं नाही डबूशास्त्री. ऐकलं? अरे अरे तू डोक्यावरचे केस राहते पण जाणवे ते फेकलेस ना. बोल ना. एकदा फेकून पाहिलं तर नीट वेळा पडलं. असतच असतं. धरलं तर चालतं आणि सोडलं तर पाहिलं. म्हणून आम्ही आमची परंपरा प्रथम जपतो. पण तरीही काळ बदलतो काय? अरे म्हणून तर घट्ट धरून ठेवावा लागतो. तरीही पेशवाई बुरालीच ना. वासुदेवा, अरे 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 तेच तर आमचं उद्याचं स्वप्न आहे. म्हणजे पुन्हा बायकांना चितीवर जिवंत जाळावं लागणार. अरे स्त्रीनं पतीसाठी केलेला त्याग असतो. आजही स्त्रिया सतीची पूजा बांधतात म्हटलं म्हणजे यात्रा सुद्धा होतात. पण ब्राह्मण धर्म भरायचा नाही. हा मी जसे हार मांडणार नाही. हे बघ, प्रश्न हा जितिका नाही स्वत्व जपण्याचा. पण नेमका त्यालाच तुमचा विरोध. त्या केशवाभ्यंकराचं डोकं फिरलंय. संघात 18 पगड जाती गोळा करतोय. पण ब्राह्मण धर्म मरायचा नाही. म्हटलं म्हणजे
तू सुधारलास ना, बास झालं. अरे रत्नागिरीकरांचा निरोप घेऊन 8 दिवस उलटून गेले, पण तू काही सांगतच नाहीस. कशाबद्दल? मुलगी अशी किती दिवस ठेवायची म्हणतात ते. कोणाची मुलगी? असं काय करतोस वासुदेवा? अरे अगदी नक्षत्रासारखी सुंदर मधूच्या मावशीला ओळखत नाहीस तू? ओळखतो ना. मग कळू त्यांना. नाही, मला लग्न करायचं ना. मग काय असाच राहणार आहेस? अरे लोक तुझ्या नाही पण माझ्या तोंडात शेण टाकतील तुझं लग्न करून देत नाहीत म्हणून. वडील भाऊ म्हणून वडिलांच्या पश्चात सगळं नीट पाहिलं पाहिजे तुझं. मी नाही म्हटलं का? मग तू लग्न करायचं का नाही म्हणतोस? श्रीमंताच्या मुलीशी मला मुळी लग्नच करायचं. म्हणजे आपली जात सोडून? होय, अन्यथा मुंजा म्हणून मरणं अधिक आवडेल मला. काय म्हणालास? मुंजा? वहिनी, मी निघाले शाळेत. मधू चल. ओम केशवाय नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम नारायण नमः. ओम माधवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम मधुसूदनाय नमः. भाऊ, मला तुझ्याशी बोलायचं. ओम त्रिविक्रमाय नमः. काकाले. संध्येला बसलेला असताना असं मध्ये बोलू नये. ओम वामनाय नमः. ओम वामनाय नमः. अरे मला तुझ्याशी बोलायचंय आत्ता, या क्षणी. ऐकायला येते का मी काय म्हणत होते? तुम्ही होय, मीच शाखेवर गेला होतात ना? गेलो होतो, पण रस्त्यातूनच परत आलो. म्हणजे वहिनी, तुला काहीच ठाऊक नाही. काय ते? मधू, तू आज जाऊ. माझी संध्या मला तुझ्या बाबांशी बोलायचंय. इतकं काय तातडीचं आहे? वहिनी, मधूला घेऊन जायचं. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. बंद करीन तुझी बडबड. माझी संध्या संपल्यावर ये. संध्या? अरे वेळ जात नाही म्हणून संध्याचं सोन घेऊन बसलास. वासुदेवा, ब्राह्मण धर्माला शोभेशी संध्या करतो असं तुला वाटतं, पण लोक तुला ओळखतात ते स्मशानातील कर्मे करणारा श्रीमंत म्हणून. जातीला ब्राह्मण, पण कर्मानं अधम निर्वण. कोणत्याही शुभ कार्यात शूद्राचं आत्म जसं वज्र तसंच तुझं. ब्राह्मण धर्मात काय खाना तुला? काय झालेल्या सत्यनारायणाच्या महापूजेचा प्रसाद विसरला. दिगंबर शास्त्राला चालता हो म्हणतात, तोंडातून ग्रही न उच्चारता मुखात चालू लागला. दिगंबर शास्त्री? मी? मला मला कळत नाही तू काय बनवतोस ते. वा, म्हणजे मीच बनवतो. म्हणजे तू काल पूजेला गेला नव्हता? नाही. आणि तरीही स्मशान कर्मे करणाऱ्या सिद्धेश्वर दोषानं पूजा कार्यातून ताबडतोब चालतं हवं असं दिगंबर शास्त्रानं बजावलं. अरे कुणी सांगितलं तुला हे? रस्त्यावरच्या वाऱ्यानं. अरे साऱ्या
काही झालं एवढा अपमान होत असताना तू गप्प का बसला? म्हणजे मी त्यांच्याशी भांडण करायला हवं होतं. स्वतःच्या अपमानाचा तुझा तिथे तू दाद विचारायला हवा होता. तेवढं बळ माझ्या अंगी नाही. प्रश्न बळाचा नाही, जाणीवेचा आहे. आणि तुला कसली जाणीव नाही? स्मशानातील मळ्यात आणि तुझ्यात काही फरक नाही. धर्माप्रमाणे वागणं हे माझं कर्तव्य आहे इतकंच मी जाणतो. खरं तर तुझ्या धर्माप्रमाणे तू तिथे जायलाच नको होतं. कदाचित चुकलंही असेल माझं, पण अंत्येष्टी कर्म करणारा ब्राह्मण सर्वश्रेष्ठ पुण्यवान मानला गेला आहे धर्मशास्त्रात. अरे सर्वश्रेष्ठ पुण्यवान आहे. तुझा अपमान होत असताना तू सत्यनारायण देखील आला तुझ्या मदतीला. अरे का छळतोस तू मला? मी माझं कर्म सोडून देऊ, मी पित्राज्ञा मोडल्याचं पातक भोगत बसू? नाही, मी जिवंत असेपर्यंत हे होणं नाही. अरे हे कर्म सोडण्याचा नुसता विचार जरी मनात आला ना तर चित्र विचित्र स्वप्न पडतात मला. यमराजाचा करपास गळ्याभोवती आवळला जातो, उकळत्या तेलाच्या कडे ढकललं जातं मला. धर्माच्या विचित्र विळख्यात गुदमरलेल्या तू क्षुद्र कीटक आहेस. मगापासून ऐकते मी स्मशानातील घोडा काय बोलतात, क्षुद्र कीटक काय बोलतात. अहो काय बोलता याचं तरी भान ठेवा. निदान वयाचा तरी विचार. मोठ्या भावाशी असंच बोलतात वाटतं. म्हणजे तुला नाही कळायचं. कसं कळणार? मला कुठे आहे कान, कुठे आहे अक्कल आणि बौद्धिक शिकायला शाखेवर थोडी जाते मी. वैदिक ती तुझ्या ब्राह्मण सभेची सार्वजनिक होती आणि तरी याला भर पूजेतून हाकलून दिलं. हा अपमान मी नाही विसरू शकत. अरे त्यांच्या पापाची शिक्षा देव करील त्यांना. वहिनी ऐकतेस ना, देव शिक्षा करेल म्हणे. अरे देव सर्वांचा असतो आणि तो आपल्या मनगटात असतो. मला वाद घालायचा नाही. तू माझ्या बरोबर चल. कुठं? झालेल्या अपमानाचा दाब विचारला. ज्या सत्यनारायणाच्या महापूजेतून तुला हाकलून दिलं त्या सत्यनारायणाची पूजा हातून व्हायला हवी. वासुदेवा झालं तेवढं पुरे. अरे आपणच आपल्या हाताने संकट करून घ्यायचं. तू येणार की नाही? नाही, अहो पण मी म्हणते काही म्हणू नकोस. याच्यासारखं वागणं मला जमणार नाही. ठीक आहे, पण तुझा अपमान मी नाही विसरू शकत. वासुदेवा अरे या आलं गिराईक. सिद्धेश्वर जोशी किरवण जा पळा स्मशानात. करा मनंग. वा हो वा रे सुगंधी मनगात्रे तुझ्या मांस अस्थी. अरे कधीतरी शुभ बोलशील. काय वाटेल त्यांना? शुभ बोलायला कसं घडायला हवं ना. आणि हो, लोक नेलेच नाही तर तुझं पोट कसं रे भरणार? तुझं चरितार्थ कसं चालणार? फारच तुझी चिंता तुझ्या देवाला, तुझ्या पोटाची. त्यानं मारायचं, तू त्यांना मुक्ती द्यायची. सिद्धेश्वर जोशी किरवण म्हणजे मुक्तीदाता. बोला तुम्ही, त्याचं काही मनावर घेऊ नका. तुम्ही आलात ना त्याची ओळखलं की आपल्या घरामध्ये काहीतरी असू घडलं असेल. देवाची कृपा, तो कृपावंत आहे. देवाला चांगली माणसं आवडतात म्हणून तो घेऊन जातो. बरं सगळ्यांना निरोप धाडले? हा, मग मृतदेहाच्या आजूबाजूला बरं का दयाराम, मंगळ वातावरण ठेवा. रडून शोक करू नका. आणि जास्त उशीर झाला असल्यास हा मग प्रेत कडक होऊ नये म्हणून अंगाला तूप वगैरे चोळा. नाही म्हणजे सर्वजण येईपर्यंत उशीर हा होतो. अगरबत्ती वगैरे लावा. आणि संस्कार स्मशानातच ना. हो हा ठीक आहे, तुम्ही व्हा पुढं, मी आलोच.